नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गवार बटाटा भाजी। गवार बटाटा भाजीसाठी लागणारं साहित्य आहे 300 ग्रॅम गवार घेतलेली आहे मी, ज्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। एक मोठा बटाटा, त्याच्याही फोडी करून घेतल्या तशा पातळ। कांदा घेतलेला आहे, खूप मोठा कांदा होता हा बारीक चिरून घेतलेला आहे। 1 टेबलस्पून मालवणी मसाला, पाव टीस्पून हळद, कढीपत्त्याची काही पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग फोडणीसाठी, चवीसाठी मीठ, तेल घेतलेलं आहे फोडणीला आणि अगदी थोडासा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे जवळजवळ ही भाजी आपल्याला तेलातच शिजवायची आहे। आपल्याला फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे। तेल थोडं जास्त घ्यायचं आहे कारण आपण पाण्याचा वापर कमी करणार आहोत। तीन टेबलस्पून इतकं तुम्ही तेल घेऊ शकता। याच्यामध्ये मी आता थोडासा हिंग घालणार आहे। मग घालायची कढीपत्त्याची पानं, आता यात बारीक चिरलेला कांदा, हा कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गुलाबी झाला की लगेच त्यात आपल्याला बटाटे घालायचे आहेत। आपला कांदा गुलाबी झालाय, आपण आता त्यात बटाटे घालूया। बटाटे आधी यासाठी घातले आहेत की कांद्यासोबत ते थोडेसे शिजून मऊ होतात आणि मग गवारीसोबत ते पूर्णपणे व्यवस्थित अगदी शिजून जातात, सॉफ्ट होतात। बटाटा मग कच्चा राहत नाही। आता यामध्ये आपल्याला गवार घालून परतायचं आहे। गवार घातल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा मीठ घातलंय मी। मीठ घालताना मी टीस्पूनचा वापर करते। 1 टीस्पून मीठ घातलेला आहे मी, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचे आहे।
याच्यावर झाकण ठेवून मी थोडीशी वाफ देणार आहे. पाच मिनिटासाठी याला थोडं शिजवून घेऊया. भाजी एकदा चेक करूया. गवार आणि बटाटा मऊ झाला थोडा की आपल्याला त्याच मसाले घालून घ्यायचे आहे. आपली गवार थोडी मऊ झालेली आहे आणि याच्यामध्ये मी आता मालवणी मसाला आणि हळद घातली आहे. परत आपण भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. याला मी छान मिक्स करून घेतलं. आपला मसाला पूर्ण भाजीला व्यवस्थित लागलेला आहे, हळद मसाला. आणि मी त्याच्यावर आता हे थोडंसं पाण्याचा, अगदी थोड्या पाण्याचा हबका मारलेला आहे आणि पुन्हा झाकण ठेवून सेम गॅसवर 5 मिनिटं शिजवणार आहे. मिनिटांनी परत आपण भाजी चेक करून पाहतोय. याच्यातला बटाटा शिजला की नाही ते पाहायचं आहे. आपला बटाटा छान शिजलाय, पटकन तुटतो आहे. हे पहा. गवार सुद्धा छान शिजली आहे. तरी 2 मिनिटं ह्याला पुन्हा एकदा झाकण लावून शिजूया, म्हणजे गवार अगदी मऊ होऊन जाईल छान आणि आपली भाजी तयार असेल. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया. आणि पुन्हा एकदा ह्याला 2 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया. आपली गवारीची भाजी छान शिजून तयार आहे. आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया. भाजीतला बटाटा छान मऊ शिजलाय. याच्यामध्ये मी फक्त पाण्याचा हबका मारला होता, बाकी याच्यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. त्याच्यामुळे तेलात शिजलेली भाजी खूपच छान लागते चवीला. माझी गवार बटाटा ही तेलात बनवलेली भाजी तयार आहे. तुम्ही तिला तुमच्या आवडीप्रमाणे सजवू शकता. कोथिंबीर घालून सजवू शकता किंवा त्याच्यावर थोडंसं ओला नारळ घालून तसंही सजवू शकता. गवारीची आणि बटाट्याची ही भाजी, ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओखाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे, तुम्हाला तिथे फक्त क्लिक करायचं आहे. त्याच्या बाजूला बेलचं एक चित्र आहे, त्या बेलच्या चित्रावरही तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे येणाऱ्या माझ्या साऱ्या रेसिपी तुम्ही अगदी सहजतेने पाहू शकाल. माझे चॅनल पाहत आहात, माझ्या रेसिपीज पाहत आहात, त्याबद्दल धन्यवाद.